नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाला खाण्यासाठी साबुदाणा बाईट्स बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी साबुदाणे जे आहेत ते इथे 3 ते 4 तासांसाठी इथे मी भिजत ठेवलेले होते. तर इथे एका बाउलमध्ये आपण साबुदाणे आहेत ते काढून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी मीडियम साईजचे 2 बटाटे जे आहेत ते इथे उकडून घेतलेले आहेत, त्यांची सालं काढून, आणि इथे आपण आता किसून घेणार आहोत. तर बटाटे जे आहेत जेवढे तुम्ही साबुदाणे घेतले असतील त्या प्रमाणातच इथे बटाटे घ्यायचे आहेत. तर इथे दोन्ही बटाटे इथे आपले चांगले असे किसून झालेले आहेत. तर इथे आपण आता कापून घेतलेली मिरची टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे कोथिंबीर टाकायची आहे. तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल चालत तर नाही टाकले तरी काही हरकत नाही. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे, साखर टाकायची आहे, गोडपणा येण्यासाठी थोडीशी साखर टाकायची आहे. त्यानंतर इथे मी जिरे टाकून घेतलेलं आहे. तर जिरेसुद्धा तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तरच घाला, नसेल चालत तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे 2 चमचे. त्यानंतर इथे मी जे आपण आपलं साहित्य आहे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे. तर साबुदाणे वडे आपण तर नेहमीच खातो, त्याचप्रमाणे हे जे मिश्रण आहे साबुदाणे वड्यासारखेच इथे बनवायचे आहे. फक्त आपण शेप जो आहे तो वेगळा देणार आहोत. इथे बाईट्स करणार आहोत. तर इथे चांगलं असं मी गोळा बनवून घेतलेला आहे सर्व मिश्रणाचा. त्यानंतर इथे छोटा गोळा घेतलेला आहे आणि हातावर इथे मी चांगला स्प्रेड करून त्याला स्क्वेअरमध्ये चौकोनी असा आकार देऊन घेणार आहे. छोटे छोटे असे आपण आता बाईट्स तयार करून घेणार आहोत. तर इथे बटाटा जो आहे ते चिकट असल्यामुळे हाताला चिकटतो. तर तुम्ही इथे पाणी लावून इथे बाईट्स तयार करू शकता. तर बटाटा जो आहे तो चिकट असेल असाच घ्यायचा आहे. बटाटा जर का तुमचा चिकट नसेल तर त्याला बाइंडिंग चांगली अशी येणार नाही. चिकट बटाटेच बघून घ्यायचे आहेत. पिवळसर बटाटा तुम्ही इथे पाहून घ्यायचा आहे, जेणेकरून साबुदाण्याला चांगले असं बाइंडिंग येईल. त्यानंतर इथे तुम्ही इथे पाहू शकता, हातावर मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन चांगला असं स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि चारही बाजूने चौकोनी असा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे दुसरा कोणताही आकार इथे देऊ शकता. तर इथे सर्व बाईट्स जे आहेत ते इथे आपण अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये इथे पण तयार करून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्ण गोळा थापून आणि त्याचे चाकूने सुद्धा असे चौकोनी आकार करू शकता. परंतु जेव्हा आपण थापतो तेव्हा बटाटा चिकट असल्यामुळे काय होतं की खाली चिकटून जातं. त्यामुळे निघताना बाईट जे आहे ते निघताना व्यवस्थित असे निघले जात नाही. त्यामुळे हातावरच असं थापून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आपले सर्व बाईट्स, साबुदाणा बाईट्स जे आहेत तिथे तयार झालेले आहेत. तर इथे अगदी कमी तेलामध्ये आपण आज इथे बाईट जे आहे ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर सर्व बाईट्स जे आहेत ते इथे मी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहे. जसं की साबुदाणा वडा बनवतो तेव्हा आपण नेहमी डीप फ्राय असे वडे जे आहेत ते फ्राय करतो, परंतु इथे मी बाईट्स बनवत असल्यामुळे अगदी शॅलो फ्राय केले तरीसुद्धा खूप छान होतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, परंतु शॅलो फ्रायने देखील खूपच छान अशी फुलतात. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी क्रिस्पी असे हे बाईट्स जे आहेत तिथे तयार होत आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे बाईट्स एकदा नक्की घरी बनवून बघा. जर का असे बाईट्स तुम्ही एकदा घरी बनवाल तर तुम्ही साबुदाणे वडे बनवण्याऐवजी असे बाईट्स तयार करून तुम्ही फ्राय कराल तर अगदी कमी तेलामध्ये इथे आपले बाईट्स जे आहेत तिथे तयार झालेले आहेत. तर दुसरेसुद्धा बाकीचे जे आहेत ते सुद्धा इथे आपण फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये हे बाईट्स जे आहेत तिथे फ्राय झालेले आहेत. तर इथे हे जे बाईट्स आहेत यांनासुद्धा आता आपण चांगलं असं फ्राय करून घेणार आहोत, शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये आपले बाईट्स जे आहेत इथे फ्राय झालेले आहेत. जास्त तेलाची काही आवश्यकता नाही इथे.
तर अगदी कमी तेलामध्ये बाईट्स जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे बाईट्स आपले सर्व शॅलो फ्राय करून तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा, खूप छान लागतात. बाय बाय.